मराठी समानार्थी शब्द पोलीस भरतीसाठी महत्वाचे जे असतील ते आपण बघू. किती मार्क पडतात आपल्याला. ही टेक्स्ट बुक वरची एक्झाम आहे. काढून टाकू. दिलेल्या शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा. थर्डला आपण किनारा असं म्हणतो. काय होते? खालीलपैकी कमळ या शब्दाचे 3 पर्याय बरोबर असून एक पर्याय चूक आहे. तर कमळला पंकज म्हणतात, नलिनी ठीक आहे. वारा या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? समीरण. पिपीलिका या शब्दाचा अर्थ सांगा. पिपीलिका धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. धनुष्य कोदंड. वारू या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. वारू. वारूचा काय शब्द असतो? द्विज शब्दाचा समानार्थी. द्विज म्हणजे काय ते? समानार्थाचा शब्द ओळखा. विमोचन. समानार्थी शब्द ओळखा. अभिनिवेश. शब्द ओळखा. अद्वैत. अद्वैत त्याला ऐक्य म्हणता येईल. ओके. शेवटचा क्वेश्चन केलेला आहे आपण. सबमिट. किती बरोबर बघू. पाचशे 68 नंबर आहे. 3262 विद्यार्थ्यांना 5 बरोबर आलेले आहेत. 5 मार्क आलेले आहेत आपल्याला. ॲक्युरसी 50%. पर्सेंटाईल 82.65. तर पाऊत की याच्यामध्ये आपले जे उत्तर आहे तर ते उत्तर कुठले आहेत? दिलेल्या शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखायचा होता. तर त्याला थर्डला आपण किनारा हा बरोबर आला आपला. त्याच्यानंतर कमळ या शब्दाचे 3 पर्याय बरोबर असून एक पर्याय चुकीचा आहे. तो कोणता? तर कमळला नलिनी. तर याचा कुसुम. वारा या शब्दासाठी कोणता शब्द समानार्थी नाही?
नाही म्हणले तुम्ही. सलील. ठीक आहे, हा चुकला आपला. तर वारा या शब्दासाठी सलील हा शब्द नाहीये. पिपीलिका या शब्दाचा अर्थ सांगा. तर पिपीलिका या शब्दाचा अर्थ उच्चार जास्त केला तर आपण याला मुंगी आहे. येस, मुंगी. पिपीलिका या शब्दाचा अर्थ मुंगी हा आहे. बरेच खाली यांचे अर्थ दिलेले आहेत. धनुष्यबाणाचा आपला मुलगा आहे, त्याला कोदंड असे म्हणतात. त्याच्यानंतर वारू या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. वारू. वारूसाठी आपण तुरंग हा शब्द बरोबर निवडला आहे आणि आपलं उत्तर बरोबर आहे. द्विज. द्विजला काय म्हणतात? हात म्हणतात काय? नाही. द्विज खक विहंग अंडज पक्षी पाखरू. द्विज म्हणजे पक्षी. ओके. समान अर्थाचा शब्द ओळखा. विमोचन. मुक्ती. अभिनिवेश. आपण आपण चुकला आपला, तर याला जोम असे म्हणतात. त्याच्यानंतर पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अद्वैत. याला ऐक्य असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण इथे 10 क्वेश्चन पाहिलेले आहेत. ठीक आहे. In this way, we are going to end our session. So, okay.